नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सर्व प्रोसेस तुमची आता कंप्लीट होत आलेले आहे। इथून पुढे काय आहे की तुमची प्रोव्हिजनल रँक येणार आहे, त्यानंतर फायनल रँक येणार आहे। प्रोव्हिजनल रँक म्हणजे 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत तुम्हाला ग्रीव्हियन्स करता येणार, म्हणजे ज्या चुका तुम्ही सपोज एखाद्या मुलाने ओपन कॅटेगरीमधून जर फॉर्म भरलेला होता, जर त्याला आता त्याच्याकडे एससीबीसीचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे या जर गोष्टी अवेलेबल जर झाल्या, तर त्याला तो एडिट करता येणार आहे 1 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत। मी एक खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ज्या मुलांना या सर्व गोष्टी एडिट करायच्या त्यांनी त्या कॉन्टॅक्टवर आपलं फोन करून किंवा कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकतात आहे की कसा ग्रीव्हियन्स क्लेम करायचा आहे। या सर्व गोष्टी तर झाल्या। फायनल रँक आल्यानंतर आपली कॅप राउंडची प्रोसेस सुरू होणार आहे, पण त्या अगोदर सर्व मुलांना एक अडचण अशी आहे की मी ब्रांच निवडू कोणते। तर आज आपण एक कंपॅरिझन बघणार आहोत, ते म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घेऊ की ईएनटीसी घेऊ, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन घेऊ की इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेऊ। इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पण आहे, अशा भरपूर ईएनटीसी मधून असे सब ब्रांचेस निर्माण झालेले आहेत। तर आता आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग घ्यायचं की ईएनटीसी घ्यायचं, थोडे काही पॉइंट्स दिलेले आहेत मी, तर त्यावरून आपण कन्सिडर करण्याचा प्रयत्न करूया। आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग निवडताना आपल्याला सगळ्यात इलेक्ट्रिकल किंवा ईएनटीसी इंजिनिअरिंग निवडताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघायची आहे, ती म्हणजे सिलेबस कसा आहे। आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग निवडताना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ही बाजू आहे आणि ईएनटीसी किंवा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर इंजिनिअरिंग निवडताना या सर्व बाजू आहेत, बरोबर। आता ज्यावेळेस आपण सिलेबसची गोष्ट बघतोय, सिलेबस ॲज कम्पेअर टू ईएनटीसी, इलेक्ट्रिकलचा जो सिलेबस आहे ना, तो थोडा कमी आहे, म्हणजे कमी डिफिकल्ट आहे किंवा कमी वास्ट आहे, या सर्व गोष्टी आहे। मी इथं 3+ दिलेत, इथं 4+ दिलेत, म्हणजे ईएनटीसीचा जो सिलेबस आहे ना, ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल तो जास्त आहे। ही गोष्ट क्लिअर झाली। पण आता इलेक्ट्रिकलच्या आणि ईएनटीसीच्या सिलेबसमध्ये काही सेम आहे का, बरोबर। इलेक्ट्रिकलचा जो सिलेबस आहे, ईएनटीसी इलेक्ट्रिकलचा जो सिलेबस आहे किंवा ईएनटीसी जो सिलेबस आहे ना, यामध्ये जवळपास 40 ते 50% 50% सेम सिलेबस आहे। बाकी वेगळं काय आहे तर ते इलेक्ट्रिकलच्या स्पेशलायझेशननुसार किंवा ईएनटीसीच्या स्पेशलायझेशननुसार डिफरंट होत जातं, बरोबर। 50% सिलेबस तर तो सेमच आहे, त्यात काही अडचण नाही, सिलेबस झालं। त्यानंतर पर्सेंटाईल, इलेक्ट्रिकल मधून ज्यावेळेस तुम्हाला पर्सेंटाईल, इलेक्ट्रिकल ज्यावेळेस निवडताय ना, त्यावेळेस पर्सेंटाईलचा क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे, कारण की या ठिकाणी टॉप कॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला पर्सेंटाईल हे कमी असले तरी चालणार आहे। या ठिकाणी टॉप कॉलेज मिळण्यासाठी तुम्हाला पर्सेंटाईल कमी असले तरी चालणार आहे, पण या ठिकाणी जर टॉप कॉलेजेस घ्यायचं असेल तर तुम्हाला पर्सेंटाईल अधिक असणं आवश्यक आहे। या सर्व गोष्टी झाल्या पर्सेंटाईलच्या, सिलेबस झाला, पर्सेंटाईल झाले। त्यानंतर कॉलेज, मी तुम्हाला काय म्हटलं, लो पर्सेंटाईलला देखील आपल्याला टॉपचं कॉलेज भेटू शकतं, केव्हा आपण ज्यावेळेस इलेक्ट्रिकल निवडणार आहोत तेव्हा, बरोबर। आता मीडियम पर्सेंटाईलला देखील आपल्याला टॉपचं कॉलेज मिळणार आहे, पण केव्हा ईएनटीसी ज्यावेळेस निवडतो। इथं मीडियम आहे, इथं लो पर्सेंटाईलला। एक उदाहरण देतो, 70 पर्सेंटाईलला किंवा 70+ पर्सेंटाईलला तुम्हाला या AISSMS किंवा PVG यासारख्या कॉलेजेसमध्ये इलेक्ट्रिकल भेटू शकतंय, पण ते ज्यावेळेस 70 पर्सेंटाईलला तुम्ही ईएनटीसी घ्यायला जाणार त्यावेळेस या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ईएनटीसी भेटणार नाही, बरोबर। त्यावेळेस तुम्हाला खालचे जे काही टॉपच्या खालचे जे काही कॉलेजेस, एक सिक्वेन्स साधारण सांगतो, टॉप 10च्या बिलो जे काही कॉलेजेस आहेत ना, तर यामध्ये तुम्हाला ईएनटीसी भेटणार केव्हा 70+ पर्सेंटाईल असतील तर। पण याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला घ्यायचं असेल ईएनटीसी तर तुम्हाला एक साधारणतः 90+ पर्सेंटाईलची रिक्वायरमेंट आहे। ते ज्यावेळेस तुम्ही 90+ पर्सेंटाईलची ईएनटीसीसाठी तुम्हाला या कॉलेजेसमध्ये रिक्वायरमेंट आहे। पण या कॉलेजेसमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल किती पर्सेंटाईलला भेटते, 70+ पर्सेंटाईलला, त्यापेक्षा कमी पण भेटू शकतो लास्ट राऊंड पर्यंत, कॅप 3 पर्यंत। आता प्लेसमेंट कोणत्या ब्रांचचे आहे, इलेक्ट्रिकलचे आहे की कॉलेज ईएनटीसीचे आहे, बरोबर। मी काय दिलंय, डिपेंड ऑन यू अँड कॉलेज, म्हणजे तुमचा अभ्यास कसा झालेला आहे, प्लेसमेंटसाठी तुमचा अभ्यास कसा झालेला आहे आणि त्या कॉलेजमध्ये किती कंपन्या तुम्हाला प्लेसमेंटसाठी येतात आहे, या सर्व गोष्टी प्लेसमेंटसाठी डिपेंड आहे। दुसरी गोष्ट, आता ईएनटीसी साठी पण सेम तोच फॅक्टर आहे, ज्यावेळेस तुम्ही टॉप कॉलेज निवडता त्यावेळेस येणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत ते साहजिक जास्तच असणार आहे। ज्यावेळेस तुम्ही लो कॉलेजचं निवडतो, लो कॉलेज का केव्हा आपण म्हणतो, ज्या कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपन्या कमी आहेत, बरोबर। टॉप कॉलेज काय, ज्या कॉलेजेसमध्ये येणाऱ्या कंपन्या जास्त आहेत।
तर मग तुम्हाला लो पर्सेंटाईलला टॉपचं कॉलेज भेटतंय. मग कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपन्या तर भरपूर आहे. मीडियम कॉलेज भेटतं म्हणजे येणाऱ्या कंपन्या ॲज कम्पेअर टू दिस टॉप कॉलेज या कॉलेजमध्ये कमी आहेत. बरोबर. मग आता निवडायचं काय आहे की आपल्या पर्सेंटाईलनुसार आपल्याला कॉलेज कोणतं भेटतंय, त्यानंतर ब्रांच त्या कॉलेजमध्ये कोणती भेटती, या सर्व महत्त्वाचे आहे. त्यानंतर बेस्ट काय, इलेक्ट्रिकल बेस्ट आहे की ENTC बेस्ट आहे. जर आपल्याला यामध्ये टॉपचं कॉलेज भेटतंय म्हणजे टियर 1 किंवा टियर 2चं कॉलेज भेटत असेल ना, तर आपण हे निवडायचं आहे. पण यामध्ये जर आपल्याला टियर 3 त्याच पर्सेंटाईलला टियर 3 किंवा टियर 4चं कॉलेज भेटत असेल ना, तर यापेक्षा हे कधी पण चांगलं आहे इलेक्ट्रिकल. पण जर मग या ठिकाणी जर आपल्याला टियर 1 किंवा टियर 2चं कॉलेज भेटत असेल ना, तर आपण हे घ्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला टियर 1 किंवा टियर 2चं कॉलेज भेटत असेल आपल्या पर्सेंटाईलनुसार, तर आपण ENTC घेतलं पाहिजे. पण जर आपल्याला टियर 3 किंवा टियर 4चं कॉलेज भेटत असेल, पण आपण जर इलेक्ट्रिकल घेतल्यानंतर टियर 1 टियर 2चं कॉलेज भेटत असेल आपल्याला, तर आपण चूज काय करणार, इलेक्ट्रिकल चूज करणार. परंतु जर आपल्याला टियर 3 टियर 4चं कॉलेज जर भेटत असेल तर आपण ENTC कडे जाणार नाही, त्याऐवजी आपण इलेक्ट्रिकल चूज करणार. पण आपल्याला टियर 1 टियर 2 ENTC साठी भेटत असेल ना, तर आपण ENTC चूज करणार. या सर्व गोष्टी मान्य आहे. सिलेबस झाला, प्लेसमेंट पर्सेंटाईल झाले, कॉलेज कोणतं भेटते, कसं भेटणार आहे, आपल्याला कोणत्या पर्सेंटाईलला टॉपचं कॉलेज भेटू शकतंय, प्लेसमेंट कशावर डिपेंड आहेत, आणि बेस्ट म्हणजे आपल्याला निवडायचं काय, इलेक्ट्रिकल निवडायचं की ENTC निवडायचं, हा फॅक्टर कन्सिडर केलाय. ज्यामध्ये तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटतंय ज्या ब्रांचसाठी, तर ते आपण निवडणार. टियर 1 किंवा टियर 2चं जे काही कॉलेज भेटतंय ना, तर या गोष्टी डिपेंड करणार इलेक्ट्रिकल किंवा ENTC साठी. आता प्लेसमेंटचा क्रायटेरिया सेम झाला. आता जवळपास ज्या कंपन्या तुमच्या कॉलेजमध्ये ना, जवळपास 80% कंपन्या जर तुमच्या कॉलेजमध्ये येत असतील ENTC साठी, तर त्याच्यातल्या एक साधारणतः 60 ते 70 कंपन्या, 60 ते 70% कंपन्या ह्या तुमच्या इलेक्ट्रिकलच्या मुलांना अलॉटमेंटसाठी किंवा प्लेसमेंटसाठी बसू देतात. हा फॅक्टर एक कन्सिडर करायचा आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये किंवा टॉपचं कोणत्या ब्रांचसाठी आपल्याला टॉपचं कॉलेज भेटू शकतं ना, याचा विचार करायचा आहे. बाकी कोणतीही गोष्ट नाही. इलेक्ट्रिकल किंवा ENTC सिलेबसमध्ये काही डिफर होत नाही. जास्त काही जो काही सिलेबस आहे तो ENTC ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिकल हा ENTC साठी जरा हार्ड असतोय, कारण की त्यामध्ये कोर प्लस टेक ब्रांचेसचं नॉलेज आहे, प्लस त्यावर जे काही प्रॅक्टिकल्स वगैरे होतात ते किटवर होतात. आणि यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये जरा ट्रान्सफॉर्मर किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग डिजिटल यासारखे पण सिलेबस आहे. अॅनालॉग डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण तुम्हाला शिकवलं जाणार आहे. पूर्ण सिलेबस जवळपास 50 ते 60% अॅनालॉग डिजिटलवरच वर्कआउट करतो. या सर्व गोष्टी आहे ENTC किंवा इलेक्ट्रिकलच्या, त्यानुसार तुम्ही कॉलेज निवडू शकता. ते त्याचबरोबर तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला टॉपचं कॉलेज निवडून देण्याची जबाबदारी आमची राहील, माझ्या टीमची राहील. त्याबरोबर मी खाली एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दादा CET वाला पर्सनल काउन्सिलिंगसाठी. जे मुलं इच्छुक असतील, ज्या मुलांना कमी पर्सेंटाईल आहे, कॉलेज कसं निवडू शकताय, आणि लास्ट राऊंडला तुमचे ज्यावेळेस कमी पर्सेंटाईल असू द्या, 10 पर्सेंटाईल असू द्या, 20 पर्सेंटाईल असू द्या, 1 पर्सेंटाईल असू द्या, 40 पर्सेंटाईल असू द्या, 50 पर्सेंटाईल असू द्या, काही हरकत नाही. पण ज्यावेळेस अगेन्स्ट कॅप राऊंड सुरू होतो किंवा कॅप 3 नंतर ज्यावेळेस काही वॅकंट सीट राहतात त्यासाठी स्पॉट कंडक्ट केला जातो, तर यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाईलला टॉपचं कॉलेज मिळण्याची 100% चान्सेस असतात. त्यासाठी मी खाली एक नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, ते पर्सनल काउन्सिलिंगसाठी एनरोल होऊ शकता. ते त्याचबरोबर जे काही इंजिनिअरिंग रिलेटेड जे काही येणारे अपडेट्स आहेत त्यासाठी दादा CET वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या मुलांचं इलेक्ट्रिकल किंवा ENTC साठी कन्फ्युजन असेल त्या मुलांपर्यंत, आपल्या मैत्रिणींपर्यंत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपला जो काही व्हिडिओ आहे तो जास्त शेअर करा. आणि येणाऱ्या ज्या काळात जे काही इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेट्स असतील आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच येतील. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.